शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे जो काही सोलार पंप बसलेला आहे, आता सध्या महाराष्ट्रभर किंवा बाहेर राज्यातसुद्धा या सोलार पंपावरती आपण AC-DC कंट्रोलर लावत आहात। आता या AC कंट्रोलमुळं तुमच्या पंपाला काही नुकसान होऊ शकतं का, याचबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। शेतकरी मित्रांनो, आता महाराष्ट्रभर दिवसा सिंचन शक्य व्हावं म्हणून राज्य शासनाने प्रत्येकाला 3 HP, 5 HP किंवा 7.5 HP मागील त्याला सोलार या पद्धतीने हे पंप दिलेले आहेत। आणि याच्यामुळे तुमचं दिवसा फक्त सौर ऊर्जेमुळे जर भरणा होत नसेल तर तुम्ही त्याला AC-DC कंट्रोलर लावून तुमच्याकडे जी काही सोलारची मोटर आहे तीच रात्रीला सुद्धा चालवतात। तर या AC-DC कंट्रोलमुळे तुमच्या पंपाला काही नुकसान होतं का, तर नक्कीच याच्यामुळे तुमच्या पंपाचं एक नुकसान होऊ शकतं की जी काही तुमच्या कंपनी तुम्हाला गॅरंटी दिलेली आहे, 5 वर्षाची वॉरंटी दिलेली आहे, ती लॉस होऊ शकते। परंतु या वॉरंटीसाठी जर तुमच्याकडे तो 3 HP, 5 HP किंवा 7.5 HP पंप मिळालेला आहे, त्याच्यामुळे जर भरणाच होत नसेल तर गॅरंटी मिळून फायदा तुमच्याकडे नाही आहे। त्याच्यामुळे AC-DC कंट्रोल लावायला एक माझं वैयक्तिक मत तरी काही हरकत नाही आहे। परंतु जो काही तुम्ही AC-DC कंट्रोल तुमच्या पंपाला लावत आहात तो एक चांगल्या कंपनीकडून असला पाहिजेत, कारण मोस्टली तुमच्याकडे जो पंप आहे तो DC पंप आहे आणि त्या DC पंपाला AC-DC कंट्रोल लावताना जे मोठ्या कंपन्यांमध्ये इंडस्ट्रियल एरियामध्ये जो VFD बेस कंट्रोल लावतात तोच कंट्रोल शक्यतो तुम्ही लावायला पाहिजेत, कारण या कंट्रोलमध्ये खूप सारे सेन्सर असतात, त्याच्यामुळे तुमची DC मोटर ही जळत नाही आहे। त्याच्यामुळे आपण AC-DC कंट्रोल जर लावत असाल तर नक्की चांगल्या ट्रस्टेड कंपनीकडून तुम्ही हा पंप लावायला पाहिजेत। आणि याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर तुम्ही सोलार प्लेटवरून जर एखादी लाईटवरली मोटर चालवत असाल तर ज्या कंपनीचा तुम्ही पंप घेतला आहे त्याच्या फक्त सोलार प्लेट तुम्ही यूज करतायत, त्यामुळे तुमच्या पंपाला किंवा मोटरला धोका बसणार नाही, कारण सोलार प्लेट वापरून AC-DC कंट्रोल वापरून तुम्ही दुसरी तुमची लाईटवरली मोटर चालवतात। त्यामुळे AC-DC कंट्रोलमुळं तुमच्या सोलार पंपाचं नुकसान कमी आणि तुमचा फायदाच नक्कीच जास्त होत आहे। तर अशाच माहितीसाठी आम्हाला तुम्ही महाराज नदी जर बघत असाल तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला जर तुम्ही Instagram किंवा फेसबुकवर बघत असाल तर मला तुम्ही फॉलो करा। धन्यवाद।